पूरक, कुंभक आणि रेचक अशी प्राणायामाची तीन काय आहेत, अंग आहेत. ज्याला प्राणायाम म्हणतो आपण, त्या प्राणायामाची ही तीन काय आहेत, अंग आहेत. ज्याला आसन म्हणतो त्याची अनेक काय आहेत, 84 आसनं सांगितलेली आहेत. खरं तर ते म्हणतात 84 लक्ष योनी ज्या आहेत ना, जेवढ्या योनी तेवढे आसनं आहेत. पण त्या एक एक लक्ष योनीचं प्रतिनिधी म्हणून एक एक काय सांगितलेलं आहे, आसन सांगितलेलं आहे. आसन म्हटले तर किती, 84 आसनं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची काय आहेत, 8 अंग आहेत. या एका एका अंगाचे अनेक काय आहेत, प्रकार आहेत. यम 5, नियम 5, आसन 84 आणि प्राणायामाची ही काय आहेत, 3 मुख्यतः अंग आहेत, पूरक, कुंभक आणि रेचक. आता बाहेरील जो वायू आहे तो उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नाकपुडी काय करायची, दाबून धरायची आणि डाव्या नाकपुडीनं आत ओढून घ्यायचं, त्याला म्हणतात पूरक. बर, उजव्या नाकपुडीवरचा अंगठा तसाच ठेवून पहिल्या बोटाने काय करायचं, डावी नाकपुडी दाबून आत घेतलेला वायू फुफ्फुसात कोंडून ठेवायचा, त्याला म्हणतात कुंभक. आत घेतलेला वायू तसाच कोंडून ठेवणं. आणि शेवटी नाकपुडीवरचा अंगठा काढून उजव्या पुडीनं आत कोंडलेला वायू बाहेर सोडणं, याला म्हणतात रेचक. एक पूरक, एक कुंभक आणि एक रेचक मिळून एक प्राणायाम होतो. आता सामान्यतः जो पूरक असतो त्याच्या चौपट कुंभक करत असतात आणि पूरकाच्या दुप्पट वेळेमध्ये रेचक करत असतात. ही किचकट प्रक्रिया आहे. जे करतात त्यांना त्यातलं ठाऊक आहे. लक्षात आलं का? हे काय ऐकून माहिती होऊन त्याचा काही लाभ होईल असं काही नाही आहे. ती प्रत्यक्ष करण्याची काय आहे, क्रिया आहे.